सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झाला आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. अवघ्या एका मतानं अमुक एका उमेदवारानं बाजी मारली किंवा अवघ्या एका मतानं तमुक उमेदवाराचा निसटता पराभव झाला असं आपण नेहमी ऐकतो. खरं तर निवडणुकीचा सामना हाही क्रिकेटच्या सामन्यासारखाच असतो. इथं फक्त खेळ मतदारांच्या हातात असतो आणि खेळाडूंचा निकाल मतमोजणी दिवशी येतो. क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या क्षणी निकाल बदलतो तसंच निवडणुकीतही होतं. चुरशीच्या लढतीत कुणाचं नशीब एका मतानं पालटतं तर कुणाच्या हातून एका मतानं संधी निसटते. आताही असंच झालंय. अवघ्या एका मतानं शेवटच्या क्षणी निकाल लागला आणि यश पदरात पडलं. हे कुठं झालंय? एका मतानं शेवटच्या क्षणी बाजी कुणी मारली आहे आणि याचा थलपती विजय सोबत काय संबंध आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. lokmat.com वर आपलं स्वागत आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीसे धक्कादायक असेच लागले. यात जास्त चर्चा झाली ती तामिळनाडूची, कारण इथं एका नवख्या पक्षानं सत्ताधाऱ्यांना धक्का देत सत्ता काबीज केली आहे. हा ऐतिहासिक विजय मिळवलाय विजय जोसेफ यांच्या TVK पक्षानं आणि याच पक्षाच्या एका उमेदवारानं अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आहे. ही अटीतटीची लढत झाली ती तामिळनाडूच्या तिरुपात्तूर मतदारसंघात आणि ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे TVKचे उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांनी. कुणाला दणका देत श्रीनिवास यांनी ही बाजी मारली सांगते. तामिळनाडूमध्ये जसा सत्तेतल्या DMKला नवख्या TVKनं धक्का दिला तसाच धक्का श्रीनिवास यांनी DMKच्या उमेदवाराला दिला, तोही अवघ्या एका मतानं. ही कमाल केली आहे थलापती विजयच्या तमिळगा वेत्री कझगम म्हणजे TVK पक्षाच्या उमेदवारानं. यामुळे तामिळनाडूतल्या 185 क्रमांकाच्या तिरुपात्तूर मतदारसंघाची मोठी चर्चा होतीये. या मतदारसंघात TVKचे श्रीनिवास सेतुपती यांच्या विरोधात तिरंगी लढत झाली. या मतदारसंघात DMK पक्षाचे पेरिया करुप्पन KR आणि भाजपचे थिरुमरन केसी या दोघांसह इतर 13 उमेदवार रिंगणात होते. अटीतटीच्या लढतीत TVKच्या श्रीनिवास सेतुपती R यांना 83,375 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले DMKचे पेरिया करुप्पन यांना 83,374 मतं मिळाली. त्यामुळे अवघ्या एका मताच्या फरकानं TVKचे श्रीनिवास सेतुपती यांनी बाजी मारली. सेतुपती यांनी इतर उमेदवारांसोबतच भाजपलाही धोबी पछाड दिलाय. भाजप उमेदवार थिरुमरन केसी यांना 29,054 मतं मिळाली. ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले. या तिघांव्यतिरिक्त इतर 12 उमेदवार आणि नोटाला मिळालेली मतं निर्णायक ठरली. या सगळ्यांना अस्मान दाखवत TVKचे श्रीनिवास सेतुपती यांनी 83,375 मतांनी आमदारकी मिळवली आहे. पण चर्चा झाली ती त्या एका मताची. त्यामुळे मतदान करताना माझ्या एका मतानं काय होणार असा विचार करू नका. तुमचं एक मत बरंच काही बदलू शकतं. दरम्यान इतर राज्यांमध्येही कमी जास्त फरकानं लागलेले निकाल समोर आलेत. यात केरळमधल्या मनालूर विधानसभा मतदारसंघात CPMचे उमेदवार C रवींद्रनाथ यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या 126 मतांनी पराभव केला. तर आसाममध्ये सर्वात कमी मतांनी विजय मिळवण्याचा विक्रम आसाम गण परिषदेचे प्रकाशचंद्र दास यांनी केला. त्यांनी सुआलकुची मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 724 मतांनी पराभूत केलं. तर देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये राजारहाट न्यू टाउन मतदारसंघातही अटीतटीची लढत झाली. या लढतीत तृणमूल काँग्रेसचे तापस चॅटर्जी यांनी भाजपच्या उमेदवाराला केवळ 323 मतांनी पराभूत केलं. त्यामुळे 100 असो की अवघं एक मत, फरक पडतो. तुमच्या बोटावर लागणारी शाई उमेदवाराचं नशीब लिहित असते असं म्हटलं तर वावगं नसेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.